नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय DS न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय आहे आणि तो म्हणजे राजकीय. लोकसभेच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेकडून जे 13 खासदार त्यांच्या सोबत आलेले आहेत त्यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु एकनाथराव शिंदे यांच्यावर भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यासोबत युती केल्यानं मित्र पक्षाचा एक प्रकारे दबाव आहे हे त्यांच्या उमेदवारी जाहीर करताना आपल्या लक्षात येत आहे. ज्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत बंडखोरी केली हे 13 खासदार एकनाथराव शिंदे यांच्या सोबत होते. आज त्यांच्यापैकी 5 खासदार हे लोकसभेमध्ये पोहोचणार नाहीत, शिवसेनेच्याही चिन्हावरती लढणार नाहीत अशी स्थिती महाराष्ट्रात आहे. एकनाथराव शिंदे यांनी जी 8 उमेदवाराची यादी जाहीर केलेली आहे आणि या 8 उमेदवारामध्ये विद्यमान जे काही एकनाथ शिंदे गटाचे 5 खासदार आहेत यांना त्या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली नाही हे मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगायचंय. म्हणजे ज्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंडखोरीमध्ये साथ दिली होती, अगदी त्याच बंडखोरीला थंड करण्याचं काम एकनाथराव शिंदे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीनं पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये केलेलं चित्र हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. हे जे काही खासदार आहेत ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, आता ते बंडखोरी करतील की न करतील हा त्यांचा विषय आहे. कारण आता त्यांना अपक्ष लढण्याची हिंमत आणि ताकद त्यांच्यामध्ये राहिली आहे का हा सुद्धा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. त्याचं कारणही असं आहे की एकनाथराव शिंदे यांनी त्यांना उमेदवारी दिली नाही, आम्ही अपक्ष लढू अशी जरी ते दबक्या आवाजात बोलत असले तरी सुद्धा मातोश्रीवर जाण्याचे मनसुबे त्यांच्या मनामध्ये होते, हे काही लपून राहिलं नाही. परंतु शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मात्र स्पष्टपणे सांगितलंय की आता त्या बंडखोरांना मातोश्रीचे दरवाजे हे बंद आहेत, त्यांना आता मातोश्रीवर प्रवेश नाही आणि त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षात सुद्धा पुन्हा प्रवेश मिळणार नाही असं छातीटोकपणे उद्धव ठाकरे यांनी सांगितलंय. आता जो हा शब्द तो महत्वाचा आहे. प्रत्येकाने आपापला अनुभव घ्यायची आवश्यकता असते. शेवटी अनुभवासारखा उत्तम गुरु नसतो, तर त्यांचा गुरु जो आहे अनुभव तो शिकवेल आणि त्याच्यातनं त्यांना शहाणपण येईल. मात्र याच्या पुढे त्यांचं राजकीय करिअर हे काही विशेष राहिलं असं मला वाटत नाही. जसं मी तुम्हाला सांगितलं की कल्याणमधनं आम्ही एक साधी गृहिणी जी कट्टर शिवसैनिक आहे, न घाबरणारी लढणारी ही उमेदवार म्हणून घोषित केलेली आहे. आणि शिवसेनेची जी एक खासियत किंवा वैशिष्ट्य आहे की साध्या माणसाला शिवसेना मोठी करते. तर ही सगळी मोठी झालेली माणसं त्यांना असं वाटायला लागलं की शिवसेना म्हणजे आपणच. आता त्यांना त्यांची खरी किंमत आता त्यांना कळली आणि ती त्यांच्यापाशी लख लावो. त्यांनी त्यांचं आयुष्य ज्याच्यात त्यांना आनंद वाटतो त्याच्यात त्यांनी जगावं, पण आता त्यांना मी शिवसेनेत घेणार नाही. आणि त्यामुळं हे जे काही 5 उमेदवार आहेत, 5 खासदार आहेत विद्यमान एकनाथराव शिंदे यांच्या सोबतचे, हे आता पुन्हा एकदा शिवसेनेच्या चिन्हावर निवडणूक न लढता ते लोकसभेमध्ये सुद्धा यावेळेस दिसणार नाहीत अशी स्थिती आहे. यामध्ये नेमके कोणकोणते उमेदवार आहेत हे सुद्धा मला आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागेल. विशेष म्हणजे मित्रांनो, यामध्ये नाशिक या लोकसभा मतदारसंघामध्ये 2 वेळेस खासदार राहिलेले हेमंत गोडसे यांची उमेदवारी अद्यापही अडचणीत आहे. कारण ती जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा दबाव हा एकनाथराव शिंदे यांच्यावरती आहे आणि त्यामुळं हेमंत गोडसे यांची उमेदवारी त्या ठिकाणी अद्यापही जाहीर होऊ शकलेली नाही हे मला आवर्जून आपल्याला सांगायचंय. कारण त्या ठिकाणी छगन भुजबळ हे कदाचित लोकसभेचे उमेदवार असतील असं आपल्याला सूत्राकडून माहिती मिळते. परंतु दुसरी गोष्ट अशी आहे की यामध्ये उत्तर पश्चिम मुंबईमधून गजानन कीर्तीकर हे शिवसेनेचे नेते आहेत, बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून शिवसेनेमध्ये राहिले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत सुद्धा खांद्याला खांदा लावून पक्षवाढीसाठी त्यांनी काम केलंय. मात्र एकनाथराव शिंदे यांच्यासोबत त्यांनी सुद्धा उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंडखोरी करून ते सोबत गेलेले आहेत. आज त्यांना लोकसभेची उमेदवारी उत्तर पश्चिम मुंबईमधून मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु त्यांच्या मुलाला उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेकडून उमेदवारी दिलेली आहे आणि त्यामुळे गजानन कीर्तीकर यांना एकनाथराव शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळणार नाही हे जवळजवळ आता निश्चित झालेले आहे. त्यासोबत हिंगोलीमध्ये हेमंत पाटील यांना एकनाथराव शिंदे यांनी उमेदवारी दिली होती, मात्र भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी आमदारांनी त्या ठिकाणी त्यांना प्रखर असा विरोध केला होता आणि आम्ही हेमंत पाटील यांचं काम करणार नाही असं स्पष्टपणे सांगितलं होतं. आणि त्यामुळं हेमंत पाटील यांची जाहीर केलेली उमेदवारी आता ती माघार घेण्यात आलेली आहे आणि त्यांना उमेदवारीपासून बाजूला केलेलं आहे. म्हणजे हेमंत पाटील हे आता लोकसभेमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून खासदार म्हणून दिसणार नाही हेही आपल्याला या ठिकाणी आवर्जून सांगावं लागेल. त्यानंतरचा एक मुद्दा आहे रामटेकमध्ये कृपाल तुमाने हे एकनाथराव शिंदे यांच्या गटाचे खासदार आहेत, परंतु त्यांना सुद्धा त्या ठिकाणी उमेदवारी टाळण्यात आलेली आहे, त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही. आणि यवतमाळ वाशिम या ठिकाणी 25 वर्षापासून
शिवसेनेच्या खासदार राहिलेल्या भावना गवळी यांच्यावर सुद्धा भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते, परंतु त्या सुद्धा एकनाथराव शिंदे यांच्या सोबत भारतीय जनता पार्टी सोबत सत्तेमध्ये आलेल्या आहेत आणि त्यांना सुद्धा उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र एकनाथ शिंदे यांच्यावरती भारतीय जनता पार्टीचा जो काही दबाव आहे त्या दबावामुळे आणि झालेल्या सर्वेमुळे त्या ठिकाणी भावना गवळी यांची सुद्धा उमेदवारी नाकारण्यात येत आहे. मित्रांनो, आपल्याला आवर्जून सांगायचंय 13 खासदार एकनाथराव शिंदे यांच्या सोबत आहेत. त्यापैकी किती जागा एकनाथराव शिंदे गटाला मिळतील लोकसभेच्या 48 पैकी हे अद्यापही स्पष्ट झालेलं नाही, परंतु 8 उमेदवार त्यांनी जे जाहीर केले होते त्या 8 उमेदवारांमध्ये या 5 खासदारांची उमेदवारी त्या ठिकाणी टाळण्यात आलेली आहे. त्यापैकी एकच खासदार हेमंत पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती, ती सुद्धा उमेदवारी बदलण्याची नाचक्की ही एकनाथराव शिंदे यांच्या गटावरती आलेली आहे. म्हणजेच एक प्रकारे हा जो काही राजकारणाचा खेळ चाललेला आहे, हा अवमेळ चाललेला आहे, हा आता सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेला पाहायला मिळतोय. आणि ज्या भारतीय जनता पार्टीच्या विश्वासावर एकनाथराव शिंदे हे सत्तेमध्ये सहभागी झाले होते आणि त्यांच्यासोबत उद्धव ठाकरे यांना सोडचिठ्ठी देऊन खासदार आणि आमदार जे बंड करून इकडे आले होते, अगदी त्याच बंड केलेल्या 5 खासदारांना आता थंड होण्याची वेळ या लोकसभा निवडणुकीमध्ये आलेली आहे. हे चित्र मला आपल्या समोर मांडणं अत्यंत गरजेचं होतं. या पुढच्या काळामध्ये आणखी जे काही खासदार राहिलेले आहेत, आता हे तर जात्यात गेले, सुपामध्ये जे राहिलेले त्यांना सुद्धा उमेदवारी मिळते की नाही हा प्रश्न आहे. कारण स्वतः एकनाथराव शिंदे यांचे चिरंजीव असलेले श्रीकांत शिंदे जे की खासदार आहेत त्यांची सुद्धा उमेदवारी अद्याप जाहीर होऊ शकलेली नाहीये, हे मला आपल्याला आवर्जून सांगायचंय. त्यामुळे हा जो काही मुद्दा आहे या मुद्द्यामध्ये एकनाथराव शिंदे यांचे हे 5 खासदार लोकसभेत दिसणार नाही वस्तुस्थिती आहे. आणि मातोश्रींनी सुद्धा त्यांचे दरवाजे बंद केलेत ही वस्तुस्थिती आहे. परंतु हे जो काही निर्णय होतोय या निर्णयामागे नेमकं कोण आहे आणि झालेला निर्णय हा योग्य आहे का याबद्दल तुम्हाला काय वाटतंय. आणि त्यासोबत जे आता उर्वरित खासदार राहिलेले आहेत किंवा येणाऱ्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाताना जे 40 आमदार एकनाथराव शिंदे यांच्या सोबत आहेत त्यांचं पुढील भवितव्य काय असेल, त्यांच्या उमेदवारीच्या संदर्भात प्रश्न काय निर्माण होईल, तुम्हाला काय वाटतं तात्काळ तुमची प्रतिक्रिया द्या. कारण मित्रांनो, तुमची प्रतिक्रिया ही अत्यंत अभ्यासू असते आणि ती संपूर्ण महाराष्ट्रातून आलेली असते, त्यामुळे ती आमच्यासाठी अत्यंत महत्वाची असते. पुन्हा नवीन विषय नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.